विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी तुमच्या सोबत प्रतीक्षा गजबिये। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। परतूर मधील अवैध रस्त्यावरील अतिक्रमणे फळगाडे कोण हटवणार? परतूर प्रतिनिधी ॲडव्होकेट सुरेश काळे। परतूर शहराअंतर्गत येणाऱ्या सर्वच रस्त्यावर अवैधरित्या कब्जे करून बसलेल्या फळगाडे, माडवे व इतरांनी जणू काही कलेक्टर किंवा नगर परिषद प्रशासन यांच्याकडून जसे काही परमिशन घेऊन बसलेले आहेत। या हरदारीच्या रस्त्यावर वारंवार लोकांना ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे, परंतु स्थानिक नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासन याच्याकडे जाणून बुजून कानाडोळा करत आहे। सर्वसामान्य जनतेतून येश ऐकायला भेटत आहे। हे फक्त फळ विक्रेते व रस्त्यावरील माल विक्रेते, फेरीवाले यांनी नगर परिषद प्रशासन यांच्या काही कर्मचाऱ्यांना हप्ते बांधून दिले आहेत। नगर परिषदेचे प्रशासन म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड साहेब यांच्यावर आपण कारवाई करण्याची हिम्मत करणार का? 5-6 महिन्यापूर्वी आंबा गावातील काही लोकांनी या विरोधात आवाज उचलला होता। त्यानंतर लगेचच नगर परिषद प्रशासनाने तात्काळ कारवाईला सुरुवात केली होती, परंतु एका आठवड्यानंतर परिस्थिती जैसे तैसे झाली आहे। रस्त्याने चालत असताना व इजा करत असताना एखाद्या गाडीवाल्याकडून एखाद्या फळ विक्रेत्याला धक्का जरी लागला तर अरेवारी करतात किंवा मारामारी करतात। उलटा चोर तो चोर, ऊपर से शिरजोर अशा प्रकारची अस्वस्था या मुजोर लोकांनी केलेली आहे। बरं, यांना आळा कोण घालील हा प्रश्न निर्माण होत आहे। त्याच रस्त्यावरून शाळकरी मुली ये-जा करतात। आता सध्या शाळा कॉलेज सुरू आहेत, मग मुलांना जाण्यासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। याच्याकडे नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासन हे जाणून बुजून कानाडोळा करत आहे। शाळकरी मुलींच्या बाबतीत एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। चौकात मोकर, दुकार, रोड, रेमिओ मुलांचे टोकळे बसत आहेत। त्यामुळे येथे मुलींच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न उद्भवला आहे। त्यामुळे नगर परिषद प्रशासन यांच्यावर काही कारवाई करेल का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून ऐकायला येत आहे। पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्या सोबत जुळून राहा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।